क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार, वॉरंट मिळाल्यानं नाशिक पोलीस आज मुंबईत येण्याची शक्यता. प्रकृतीच्या कारणास्तव कोकाटे लीलावती रुग्णालयात. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. कुडाळकरांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यानं न्यायालयाचा दणका. धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट. भेटीनंतर कोकाटेंच्या जागी वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण. तर ही भेट पूर्वनियोजित परळीतील वैद्यनाथ मंदिर विकासासाठी भेट घेतल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा विरोध. मुंडेंना मंत्रिपद दिलं तर 100 वाल्मिक तयार होतील, शेकडो खून होतील, धनंजय देशमुखांचा इशारा. आमदार प्रज्ञा सातव काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार. आज आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार. प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेसचे आणखी आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. काँग्रेस विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्यात. माजी आमदार संदीप नाईक घर वापसी करणार. 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार. वर्षभरातच संदीप नाईकांनी सोडली शरद पवारांची साथ. शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड. राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. जगभरात 200 पेक्षा अधिक शिल्प बनवणाऱ्या सुतारांनी घेतला अखेरचा श्वास. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये दोघांकडून शाळकरी मुलीवर अत्याचार. विरोध केल्यानं पीडितेला मारहाण करत विवस्त्र सोडलं. नराधम, ऋतिक आणि आशिष विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. शिर्डीमध्ये 17 वर्षीय तरुणावर चॉपरनं जीवघेणा हल्ला. इंस्टाग्रामवरील मैत्रीच्या वादातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज. आरोपीचा शोध सुरू. चंद्रपुरात किडनी विकायला भाग पाडल्याप्रकरणी कारवाई. 6 आरोपींविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा. 5 आरोपींना अटक. 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. थलपती विजयची आज तमिळनाडूच्या इरोडमध्ये रॅली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सप्टेंबरमध्ये रॅलीत चेंगराचेंगरीमध्ये 41 लोकांचा मृत्यू झाल्यानं थलपतीच्या सभेसाठी विशेष काळजी. राज्यात थंडीची लाट कायम. गोंदियाचा पारा 8.6 वर घसरला तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रही गारठला.